देखिए ये सारी ना टैक्टिक्स है, सारे ना तरीके हैं हम लोगों को डराने के, धमकाने के और मुद्दे से भटकाने के। तो हमें कहीं से भी मुद्दे से नहीं भटकना है। हमारा एक ही मुद्दा है कि धर्मेंद्र प्रधान को रिज़ाइन करना पड़ेगा। जो 1 करोड़ बच्चों के साथ अन्याय हुआ है, जिन बच्चों ने सुसाइड की है, उसके लिए उनको तो रिज़ाइन करना ही पड़ेगा। तो आप एक बार नहीं 10 बार हमले करवाइए, एक नहीं 10 थप्पड़ मारिए, लेकिन फिर भी हम बोलते रहेंगे कि धर्मेंद्र प्रधान आपको तो रिज़ाइन करना ही पड़ेगा। तो कोई भी डिस्ट्रैक्ट नहीं होइए, अपने मुद्दे पर टिके रहिए। हमारा मुद्दा है धर्मेंद्र प्रधान शुड रिज़ाइन एंड नोबडी वो चाहे कितने भी हाथ उठा ले, हम अपनी तरफ से हाथ नहीं उठाएंगे। हमारी मूवमेंट पीसफुल है और हम इस मूवमेंट को पीस एंड लव के साथ ही आगे बढ़ाएंगे। मी ऑल इंडिया पॅन्थर सेना महाराष्ट्राचा प्रवक्ता राजस्थानच्या जयपूरमध्ये अभिजित दिपकेवरती जो बॅड हल्ला झालेला आहे, तो हल्ला एक हुकुमशाही आहे, तो लोकशाहीवर एक केलेला एक हल्ला आहे। या हल्ल्याच्या माध्यमातून हे तर दिसून आलं अभिजित दिपके यांच्या सर्वव्यापी नेतृत्वाला हे सरकार घाबरलंय। सर्वसामान्य कुटुंबातील हे नेतृत्व आहे, या सरकारला घराणेशाहीचं हुकुमशाहीचं गोचीड लागलेलं आहे। त्यामुळे यांना सर्वसामान्य अभिजित दिपके यांचा चेहरा सहन होत नाही। त्यामुळे ते घाबरलेत, ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना घाबरलेत, ते जय भीमच्या नाऱ्याला घाबरलेत। त्यांना माहिती आहे या देशामध्ये जर कोण परिवर्तन आणू शकतं तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत। त्यामुळे हे सरकार घाबरलेलं आहे। पण या हल्ल्यातून अभिजित दिपके हे खचणार नाही, यापेक्षाही हे वादळ उफळून येईन। या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे दिसून येईल। अभिजित दिपके या युवा नेतृत्वाच्या ऑल इंडिया पॅन्थर सेना ठामपणे पाठीशी उभा आहे। लवकरच दीपक भाऊ केदार हे लवकरच अभिजित दिपके यांना पाठिंबा आणि सपोर्ट जाहीर करणार आहे। लवकरात लवकर येणाऱ्या काळामध्ये अभिजित दिपके यांचा लढा तीव्र करण्यासाठी आम्ही सर्व तरुण अभिजित दिपके यांना साथ देऊ। त्याच्यावरती आरोप केले जात आहेत, त्याच्यावरती जे आरोप केले जात आहेत ते बिनबुडाचे आरोप आहे। अभिजित दिपके यांचा जात धर्म शोधला जातोय, किती नालायकपणा आहे। लढणाऱ्या चेहऱ्यांचा जात धर्म असतो का? लढणारा चेहरा हा सर्वव्यापी चेहरा असतो। त्यामुळे अभिजित दिपके यांचा चेहरा हा लोकशाहीचा चेहरा आहे आणि या लोकशाहीच्या चेहऱ्याला आम्ही परिवर्तन आणण्यासाठी सपोर्ट करणार आहे। त्याच्यावरती आरोप केले जात आहे, आरोप हे बिनबुडाचे आहे। अरे तुम्ही आरोप करताय पण त्यांचा लढा हा सरकारच्या विरोधात आहे, या व्यवस्थेच्या विरोधात आहे। या व्यवस्थेच्या विरोधात लढणारा चेहरा, या सरकारच्या विरोधात लढणारा चेहरा समर्थक कुणाचा असू शकत नाही, तो कुणाचा बटीक असू शकत नाही। तो लोकशाही मार्गाने निघालेला चेहरा आहे, तो जय भीमचा नारा घेऊन निघालेला चेहरा आहे। अभिजित दिपके यांना आम्ही सपोर्ट करू आणि त्यांच्या क्रांतीला येणाऱ्या काळामध्ये नवीन दिशा देण्यासाठी आम्ही सहकार्य करू। तरुण चेहरे म्हणून आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहू असं आव्हान मी या ठिकाणी येऊन करतो आणि घडलेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र प्रकारे जाहीर निषेध करतो। जय भीम, जय संविधान, जय भारत। अभिजित तुमचा एकटा मुलगा नाही, आम्ही आज सगळे लाखो करोड तुमचे मुलगे।